बघा, यक्स हा एक काम 12 दिवसात पूर्ण करतो, तर यक्स आणि वाय तेच काम 6.203 दिवसात पूर्ण करतात. तर एकटा वाय ते काम किती दिवसात पूर्ण करेल असा प्रश्न विचारला. लेकरांनो, तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं, सोबत गणितासंबंधी विविध जटिल समस्या विचारता याव्यात करिता माझा एक कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुप आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतात. हा ग्रुप निर्माण करण्यापाठीमागचा उद्देश असा की गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं. तुम्ही सुद्धा त्या ग्रुपमध्ये सहभागी होऊ शकता. लेकरांनो, हा प्रश्न कसा सोडवायचा प्रश्न आहे. यक्स हा एक काम 12 दिवसात पूर्ण करतो आणि यक्स वाय तेच काम 6.203 दिवसात पूर्ण करतं. प्रश्न विचारला की एकटा वाय ते काम किती दिवसात पूर्ण करेल. पहिली गोष्ट, इथं यक्स मांडा. यक्स हा ते संपूर्ण काम 12 दिवसात पूर्ण करतो. लक्षात घ्या. आता या यक्सचं एका दिवसाचं काम, या यक्सचं एका दिवसाचं काम किती हा प्रश्न जेव्हा तुम्ही मनाला विचाराल तेव्हा त्याचं उत्तर प्राप्त होते 1/12. हे 1/12 उत्तर का प्राप्त होते सर, असा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला असेल. उदाहरणार्थ, यक्स साठी त्या कामाचे जर समजा उदाहरणार्थ एकूण 12 भाग ठरत असतील आणि यक्स जर ते काम 12 दिवसात पूर्ण करत असेल, तर अर्थ असा होतो की एका दिवसाला एक भाग याप्रमाणे हा यक्स ते काम करणार आहे. मग या यक्सचं एका दिवसाचं काम 1/12. यक्स आणि वाय दोघं मिळून, यक्स आणि वाय हे दोघं मिळून ते काम 6.203 दिवसात पूर्ण करतात. लक्षात घ्या. या 6.203 ला संक्षिप्त करा, म्हणजे अंशाधिक अपूर्णांक त्याचं रूपांतरण करा. करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणा, त्यामध्ये अधिक असेल अंश मिळवा, छेदस्थानी छेद जसाच्या तसा मांडा. म्हणजे 3 × 18 = 2 20/3 दिवसात करतात असा त्याचा अर्थ. लक्षात घ्या. यक्स आणि वाय तेच काम 20/3 दिवसात पूर्ण करतात. आता या यक्स आणि वायचं लक्षात घ्या. यक्स आणि वायचं एका दिवसाचं काम किती बाबा, एका दिवसाचं काम किती, इथं सुद्धा हा प्रश्न विचारा. तेव्हा इथं सुद्धा इथं जशी मांडणी केली तसं 1 छेदस्थानी 20 छेदस्थानी 3 हा संयुक्त अपूर्णांक आम्हाला सापडतो. आता या संयुक्त अपूर्णांकाची सोडवण करत असताना संयुक्त अपूर्णांकाच्या छेदातील छेद हा अंशामध्ये गुणीला घ्यावा लागतो. म्हणजे हे 3 1 सोबत गुणीला, अर्थात 3 1 3 छेदस्थानी 20 जसेच्या तसे. म्हणजे या यक्स आणि वायचं एका दिवसाचं काम 3/20. प्रश्न विचारला की एकटा वाय ते काम किती दिवसात पूर्ण करेल. जर समजा हे लेकरांनो एक्स वायचं एका दिवसाचं काम, हे एक्सचं एका दिवसाचं काम, एक्स आणि वायच्या म्हणजे एक्स अधिक वायच्या कामातून निस्त्या एक्सचं जर काम आम्ही वजा केलं तर आम्हाला वायचं एका दिवसाचं काम सापडते. लक्षात घ्या. एक्स आणि वायचं एका दिवसाचं काम 3/20 आहे आणि एक्सचं एका दिवसाचं काम 1/12 आहे. हा सुद्धा अपूर्णांक आणि अपूर्णांकाची वजाबाकी करत असताना एक तर तिरप्या गुणाकाराने करा किंवा लसावी काढू. तिरपा गुणाकार 12×3 = 36 वजा 20×1 = 20. तिरप्या गुणाकाराने छेद समान करणे म्हणजे काय, या छेदाने या अंशाला गुणा 12×3 = 36, या छेदाने या अंशाला गुणा 20×1 = 20. मधात हे वजा चिन्ह छेदस्थानी असतो. छेदाचा गुणाकार 20 × 12 अर्थात 12×2 = 24, त्याच्यावर 0. आता ही अंशातील वजाबाकी 16 आणि छेदस्थानी 240. म्हणजे हा भाग कसा जाईल तर 16×1 = 16 आणि 16 × 15 म्हणजे
140 1/15 म्हणजे काय सापडा लागलं हे या वायचं एका दिवसाचं काम सापडा लागलं लेकरांनो लक्ष द्या वायचं एका दिवसाचं काम सापडा लागलं 1/15 वायचं एका दिवसाचं काम आम्हाला सापडले याचा अर्थ त्या कामाचे जर एकूण भाग याचं निरूपण असं की हे 15 कामाचे वाय साठी एकूण भाग लक्ष द्या आणि पैकी एक भाग काम रोज याप्रमाणे हा वाय काम करतो तुमच्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जाण्यासाठी भाग आणि इथं दिवस असा शब्द याचा अर्थ एक भाग काम करतो एका दिवसाला हा वाय तर 15 भाग काम तो किती दिवसात पूर्ण करेल या 15चा आणि 1चा गुणाकार करा 15 दिवस हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल ओके काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल